आज 1 जानेवारी 2024 नव्या वर्षाचा प्रारंभ होतोय। आपल्या मराठी किंवा भारतीय परंपरेनुसार एक चैत्र शुद्ध प्रतिपदा असतो, पण आता हा सार्वत्रिक असा 1 जानेवारीचा दिवस मानला जातो, म्हणून आपण त्याचंही स्वागत करतो। सगळेजण काल तर 31st अगदी धुंद झालेले असतात तरुण वर्ग, पण असू द्या, तेही स्वीकारलं पाहिजे। आणि आज आपण आता ज्ञानदेवीच्या 16व्या अध्यायाच्या समापनाकडे चाललेले आहोत। तर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, सर्वांना शुभेच्छा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च। सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानन्तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। आज नव्यानं कोणी उपस्थित झाले असतील तर त्यांचं पण स्वागत आहे, शुभेच्छा आहे त्यांना। आपण आता शेवटचा श्लोक 24व्या श्लोकाची वाटचाल सुरू आहे। त्यातल्या 4-5 ओव्या झाल्या। तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। भगवंत सांगतायत की म्हणून पार्था, तुला एकच सांगतो की कार्य म्हणजे कर्तव्य आणि अकार्य म्हणजे अकर्तव्य। म्हणजे कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट करू नये याचा निर्णय करताना शास्त्र हे प्रमाण मानायचं। आणि शास्त्र म्हणजे आपल्या वेदांनी सांगितलेलं जे सगळं आहे कर्तव्य, अर्थात मग नंतर गीतेनेही आपण तेच रोज ऐकतोय। तर कर्तव्य कोणतं आपलं आहे हे आपण करायला पाहिजे। शास्त्रामध्ये काय प्रमाण मानलेलं आहे, शास्त्रानं कोणत्या गोष्टीला प्रमाण मानलेलं आहे ते पूर्णपणे जाणून घेऊन कर्म करणं योग्य होईल। आणि त्यानुसार काल सती पतिव्रतेचं एक उदाहरण दिलेलं होतं की ती जशी आपल्या पतीलाच सगळं मानून त्याच्यानुसारच सगळी त्याची सेवा करते, तिचं जे कर्तव्य आहे ते आपल्या पतीभोवतीच गुंफलेलं असतं। किंवा सद्गुरूंचं अनुकरण करणारा जो शिष्य असतो त्यालासुद्धा आत्मज्ञानामध्ये किंवा आत्मभुवनामध्ये, फार सुंदर शब्द वापरलेला होता ज्ञानदेवांनी, की शिष्य आत्मनुभवना माझी पैसे म्हणजे प्रवेश करतो। म्हणजे जसा शिष्य चांगल्या गुरूंच्या उपदेशाकडे लक्ष देऊन मग तो आत्मभुवनाकडे प्रवेश करतो, त्याप्रमाणे आपल्या हातात आपण रात्रीचा दिवा घेतो आणि एखादं धन शोधत राहतो। तर ते धनसुद्धा जमिनीत पुरून ठेवलेलं आपणच असेल किंवा आपल्या पूर्वजांनी असेल, तर हातात दिवा घेतल्याशिवाय ते योग्य ठिकाण सापडत नाही। त्याप्रमाणे पुरुषार्थाची वाटचाल व्हावी असं ज्याला वाटत असेल त्यानं सद्गुरू भक्त साधकानं श्रुती स्मृती ग्रंथामधली वचनं आपल्या ज्ञानमस्तकावर धारण करावीत। अशा अर्थाची जी ओवी आहे ती आज आता आपण पाहूया। तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा, बैसणे घापे। आत्ता जसं सांगितलं की धन पाण्यासाठी दिव्याची गरज असते, त्याप्रमाणे आपल्या सर्व पुरुषार्थाचा जो स्वामी आहे किंवा आपण पुरुषार्थाचा स्वामी व्हावं असं जर वाटत असेल
तर या साधकानं, सद्गुरू भक्तानं श्रुती स्मृती या ग्रंथांमधली वचनं आपल्या ज्ञानमस्तकावर धरावीत. श्रुती स्मृती माथा बैसणे घापे, म्हणजे मग त्याला ज्ञानग्रंथामधल्या ज्या काही आज्ञा असतील ते त्या मनापासून पाळेल आणि हे ग्रंथ मस्तकी धारण करावेत. एकदम मस्तकी धारण करावेत म्हटल्यावर शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण तरीसुद्धा जेव्हा ग्रंथांची दिंडी काढली जाते त्यावेळेला मला आठवतं की रामायणाच्या किंवा भागवताच्या ज्या वेळेला कथा होतात त्यावेळेला त्या ग्रंथाचं एक आदर किंवा श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्या मस्तकावर ते धारण केले जातात. रामायणाचं जेव्हा विमोचन व्हायचं होतं एकेका काय म्हणू आपण कांडाचं, त्यावेळेला सुद्धा महिलांनी तो ग्रंथ आपल्या मस्तकावर धारण केलेला होता, जेणेकरून त्या मस्तकावर धारण केल्यावर त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं, ते आपण ग्रहण करावं. असंच्या असं काही डोक्यात एकदम शिरत नाही. त्याचं वाचन केलं पाहिजे, त्याचं मनन करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. म्हणजे ज्ञानग्रंथांमधल्या ज्या आज्ञा आहेत त्या मनापासून पाळाव्यात. आत्ताच आता भागवतातला काही भाग माझे मिस्टर वाचत होते आणि ते म्हणाले की हे असं शक्य आहे का? पण इंद्रानी त्या दितीच्या गर्भाला छेद केला आणि तिच्या 7 छेद झाले, तर ते 7 छेद जन्माला आल्यानंतर म्हणजे 7 गर्भ झाल्यानंतर पुन्हा त्याच्या लक्षात आलं की अजून याचे तुकडे, म्हणून त्यांनी 7 केले, प्रत्येकाचे 7 आणि असे 49 झाले. आता त्याच्यामागून असं काहीतरी उद्देश असेल की अशा प्रकारचं जे काही जन्माला येणार आहे ते आपल्याला त्रासदायक होऊ नये म्हणून त्याचा छेद आहे. तसं आता इथे काय म्हणतात बघा पुढची ओवी, तैसा हे आत्ता वाचली आपण, तैसा अशेषा ही पुरुषार्था. पुढची बघायची, तैसा अशेषा ही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. आता सांगितलं की त्याने श्रुती स्मृती ही आपल्या मस्तकावर धारण करावे. शास्त्र म्हणून सांडावे, शास्त्र म्हणेल सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. आता शास्त्र ज्याचा त्याग करायला सांगतो, सांडावे म्हणजे काय, असं पाणी सांडून द्यावं असं नाही. ज्या गोष्टी सांडाव्यात, त्याग कराव्यात असं जे शास्त्र सांगतं, जे घेववी ते न म्हणावे, आणि जे घे म्हणत असेल की ज्याचा स्वीकार कर म्हणत असेल, जे भोगण्यासाठी निषिद्ध आहे असं म्हणेल, मग जरी अगदी राज्य असलं ते राज्यही तृण मानावे, तर ते राज्यसुद्धा तृणवत मानावं. ज्याला शास्त्राची मान्यता आहे ते जर वेळ प्रसंगी पुढं म्हटलेलं आहे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. समजा शास्त्रानं एखादी गोष्ट घ्या म्हटली असेल आणि समजा ते एखादं विष जरी असलं तरी त्याचा मनात विचार न करता ते प्राशन करावं. इतकी शास्त्रावर श्रद्धा पाहिजे. आपण म्हणू आम्ही आमचा काय प्राण हाकनाक देऊ काय, आमचा आम्ही काय जीवावर उदार होऊ काय, अगदी शब्दशः अर्थ याचा अर्थ नाही घ्यायचा, पण ज्या गोष्टी त्याज्य सांगितलेल्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत. खूप खूप राजांनी बघा, आता गुरुचे दत्त महात्म्यामध्ये सुद्धा तो सहस्रार्जुन वगैरे जे आहेत राजे अर्जुन वगैरे, तर त्यांनी दत्तांच्या सांगण्यावरून म्हणजे राज्यांचा त्यागही केलेला आहे किंवा नंतर राज्याचा पुन्हा स्वीकार करून एकट्याने सगळं राज्य चालवलेलं आहे. आता शास्त्र सांगतं ते पुन्हा गुरुमुखातून आपण समजून घेत असतो, म्हणून दोघांनाही महत्त्व द्यायचं. की एकदम कधी कधी बघा या सगळ्या ग्रंथांमधलं सामान्य लोकांना समजत नाही, त्यातून काय सांगायचं आहे, त्यातून काय घ्यायचं आहे, मग ते कळून घेण्यासाठी आपल्याला माध्यम लागतं गुरूंचं, आणि मग गुरु आपल्याला सगळं सांगत असतात. तर ज्याचा त्याग करायला सांगतील ते सोडायचे. बघा ना, सगळ्या हिंसा वगैरे किंवा दंभो दर्पोभिमानश्च सांगितले आपल्याला आत्ताच ह्याच्यामध्ये, की या सगळ्या दुष्टबुद्धी ज्या आहेत, दुष्टवृत्ती ज्या आहेत त्या सगळ्या सोडायच्या.
एवढंच नव्हे तर या सगळ्या विषय वासना सोडायच्या. समर्थ तर किती वेळा सांगतात, वासनांचा विचारसुद्धा करू नकोस, ते सगळं सोडून दे, कारण त्यांनी आपलं भलं होणार नाही. मग अगदी राज्याला सुद्धा तृणवत मानावं. अगदी उदाहरण आपल्याला रामाचं आहेच. एखादा राम असता आत्ताच्या काळातला तर तो काय म्हणला असता, हो काल तर तुम्ही मला सांगितलं उद्या सकाळी ये, तुला राज्याभिषेक करायचा आहे, आणि आता काय शब्द फिरवायला लागले, मी मुळीच जाणार नाही वनामध्ये, मला राज्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण राज्य तृणवत मानणारा असा हा राम आहे, तो आदर्श आहे, तो आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यासारखं आपण सुद्धा वागलं पाहिजे. सगळ्यावर पाणी म्हणून म्हणतात बघा, असं सगळं उदक सोडणे म्हणतात, म्हणजे ते सोडून द्यायचं, ते नको आपल्याला. कारण ह्या ज्या सगळ्या अचिरंतन म्हणजे शाश्वत नसलेल्या अशाश्वत ज्या गोष्टी आहेत, क्षणभंगूरच्या गोष्टी आहेत, त्याच्यात मन घालून काय उपयोग आहे हो? त्या सोडूनच दिल्या पाहिजे. बरं, पुढे बघूया. जे घेववी ते न म्हणावे विषही विरू, ऐसिया वेदैक निष्ठा, झालिया जरी सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. पण वेदांच्या ठिकाणी एकदा जर का आपली वेदैक निष्ठा, एकनिष्ठा, अगदी प्राणनिष्ठा जर आपण अर्पण केली, एकदा का अर्पण केली, तर त्याचं कधी तरी आहे का अनिष्ठा भेटणे गा. मग त्याचं कधी अनिष्ट होईल का, त्याचं कधी अकल्याण होईल का. वेदाज्ञा जर श्रद्धेनं पाळल्या आणि तसंच आपण जगायला लागलो तर अनिष्टाशी कधीही आपली गाठ पडणार नाही. तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. अशी आपल्याला कुणाची वाईटाची अनिष्ट गोष्टीची भेटच होणार नाही. इतकी श्रद्धा आहे त्या, किंवा इतकं महत्त्व आहे त्या शास्त्रावर, वेदांवर. पै अहितापासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. मी आधीच सांगितलं होतं की शास्त्र म्हणजे सगळं वेद. वेदांसारखी माऊली या जगात नाही आहे सांगतायत. कारण ती काय करते, अहितापासूनही काढिती, अहितापासून आपल्याला दूर काढते, आणि हित देऊनी वाढविती, आणि हितकारक ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या म्हणजे कल्याणकारक गोष्टी आहेत, त्या आपल्याला देऊन उत्कर्षापर्यंत आपल्याला नेते, सहजपणे घेऊन जाते. अशी ही नाही श्रुती परवती माऊली जगा, अशी वेदांसारखी माऊली या जगात नाहीच. तिचंच आपण पालन करायला पाहिजे, तिचं आपण ऐकलं पाहिजे. खूप सुंदर असं सांगितलेलं आहे बघा. थोड्याशा कालच्या ओव्यांचेच ओव्या झाल्यात की नाही मला आठवत नाही. म्हणून या वाटे स्वहित ते व्हावे, तरी नो लांडावे वेदात नेते. स्वभावे ती साध्वी साधी आत्महिता, पतीची आव्रता आदरोनी. नातरी पाळोन श्री गुरु वचन, गाठी आत्मधन शिष्य जैसा. असो निज ठेवा जरी हाती यावा, तरी पुढे दिवा करावा गा. तैसे जरी पार्था चारी पुरुषार्थ, साधावे यथार्थ ऐसे वाटे. तरी तेणे श्रुती स्मृती ते मानून, करावे पालन तदाज्ञेचे. शास्त्र जे सांगेल सोडावे म्हणून, राज्य हिते मानी तृणा ऐसे. तेवी विषय तेही मानू नको वैरी, घ्यावे ऐसे जरी म्हणे शास्त्र. ऐसा वेदी होय एकनिष्ठ भाव, तरी कोठे ठाव अहितासी. अहितापासोन करो निरक्षण, देवोनी कल्याण पोषी तेजी. ऐसी धनंजया दुजी माता कोण, असे श्रुतीहून जगा लागी. आपली माता काय करते, आपल्याला जन्म देते, आणि ती सुद्धा आपला सांभाळ करत असताना सगळे चांगले संस्कार आपल्यावर करत असते. ती माता जशी प्रिय आहे तशीच ही श्रुती माता. श्रुतीशिवाय दुसरी ज्ञान देणारी कोण आहे माता. तिला इतकं श्रेष्ठत्व दिलेलं आहे, इतकं महत्त्व दिलेलं आहे की ती आपल्याला ब्रह्मापर्यंत नेऊन पोचवते, ब्रह्मज्ञान करते, ब्रह्मच होऊन जाते. म्हणून पुढच्या ओव्या बघा, 63वी. म्हणून ब्रह्मेसी मिळवी, तव हे कोणी न संडावी.
अगा तू वाही ऐसीच भजावी विशेषेसी. आणि म्हणून तुला एकच सांगतो म्हणतायत की मानवी मर्त्य जीवाचं अमर्त्य किंवा अमर अशा परब्रह्माशी ऐक्य घडवून आणणारी ही श्रुती माऊली आहे. ते ऐक्य घडेपर्यंत त्या माऊलीचा कोणीही त्याग करू नये की वेदाची कास सोडू नये. म्हणजे तुझ्यासारख्या भक्तश्रेष्ठाने या वेद माऊलीची विशेष पूजा करावी, भक्ती करावी, त्यातच तुझं कल्याण आहे. अगा तुवा ही ऐसीची भजावी विशेषेसी. विशेष करून तुझ्यासारख्याने तर तिचं भक्त व्हायलाच पाहिजे, विशेष करून, कारण ती तुझं कल्याण करणार आहे. म्हणून तिची पूजा करायची, तिच्याबद्दल आदर ठेवायचा. जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे जन्मलासी बळार्थे धर्माचे नी. आणि हे शास्त्र जे आहे अर्जुना, ही शास्त्र सार्थ करण्यासाठी गतजन्मातील धर्मसंपदेनं तू जन्माला आलेला आहेस. म्हणजे कारण काय असतं, प्रत्येकाच्या नशिबात पुढे काय ठेवलेलं आहे हे सगळं गतजन्मीवर अवलंबून आहे. आता कुणाची नाती कशी जोडली जातात, कोण केव्हा भेटतो, हे सुद्धा सगळे योग सांकेतिक हे पूर्वजन्मावर आधारित आहे. आणि म्हणून ते सांगतायत भगवंत की तू हिची का भक्ती करावीस. तर ह्या मर्त्य लोकात सगळी शास्त्र सार्थ करण्यासाठी तू गतजन्मातील धर्मसंपदेनं जन्माला आलेलेस. म्हणजे तुझा हा आता तुझ्यावर ही मोठी जबाबदारी आहे. या वेदातील श्रुतीतील जो सगळा धर्म आहे, सगळी जी शास्त्र आहेत ती सार्थ करायची, म्हणजे आपल्या जीवनात उतरवायची आहेत. आत्तासुद्धा बघा सारखे ते मधुकाका आहे ते सगळे समजावून देतात की मनाचे श्लोक कशासाठी वाचायचे, कशासाठी तोंडपाठ करायचे, कशासाठी ही दासबोधाची आवर्तनं करायची. तर आपण ते प्रत्यक्षात आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा. सगळं सांगून गेलेले आहेत आपले मोठे हे ऋषी मुनी संत, सगळं सांगून गेलेले आहेत. मग आता भगवंतसुद्धा त्याला सांगतायत की तू पूर्वजन्मीची ती संपदा घेऊन जन्माला आला आहेस. आणि त्याचा भाऊच साक्षात धर्म आहे की नाही. युधिष्ठिराला धर्मराजच म्हणायचे. पुढे बघा, आणि धर्मानुज हे ऐसे बोधेची आले पैसे म्हणून अनारिसे करू नये. धर्मानुज, अनुज म्हणजे लहान भाऊ. तू काय आहेस, धर्माचाच म्हणजे युधिष्ठिराचाच लहान भाऊ आहेस. धर्माचं रक्षण करण्यासाठी या लोकी जन्माला आलायस. आणि हाच तर खरं तुझ्या जन्मरहस्याचा बोध आहे. म्हणून तू वेदांनी सांगितलेल्या धर्माशिवाय वेगळं काहीही करू नकोस. इतकंच नव्हे तर तुझा वडील बंधू धर्मराज याचं नावही तू या विश्वात धर्म म्हणजे विश्वात केवळ धर्माचंच पालन करून सार्थ कर. त्याचं नाव कधी सार्थ होईल, तूही धर्माचं पालन केलंस तर. आपण म्हणतो 5 भावंड आहेत, 3 आहेत, हल्ली 2च आहेत, 1च आहे. पण आईवडील जे करतील, पालन करतील ते मुलांनी पण करायला पाहिजे. मुलांमधला मोठा जे करेल ते धाकट्यांनी करायला पाहिजे, तर मोठ्याचं नाव सार्थक. आपण म्हणतो की नाही, वडिलांचं नाव सार्थक करायचं असेल तर वडिलांप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपली आई श्रेष्ठ आहे, आईप्रमाणे आपण आचरण करायला पाहिजे. ते आपल्यावर चांगले संस्कार करतात. आता धर्मराजाप्रमाणे यानं वागलं पाहिजे. कारण का, तर धर्म नाव त्याचं सार्थ होईल. नाही तर हा जर अधर्मानं वागला, धर्म म्हणजे काय, स्वतःचं कर्तव्य, त्यानं जर हे कर्तव्य केलं नाही तर तो धर्मसुद्धा अधर्म ठरेल. त्याचं नावसुद्धा अधर्म होईल. त्याच्यासाठी तरी तू चांगला वाग. किती आता पटून, आता बघा 16वा अध्याय संपत आलेला आहे. इतके ठसवत आहेत भगवंत त्याच्यावर, पण अजूनही 2 अध्यायाची गरज पडलेली आहे त्याला. मग कृत्यपणे खरे निघे नाही, कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य कुडे ते लोकी वाळा वेगा. मग आता काय करायचे की कार्य आणि अकार्य या श्लोकात जे सांगितले, कार्य व्यवस्थित तेच इथं सांगतात. कार्य म्हणजे करण्याजोगं
आणि अकार्य म्हणजे न करण्याजोगं. तर कुठलं कर्म करावं आणि कुठलं कर्म करू नये याचा विवेक तू लक्षात घे, की शास्त्रात जे काही सांगितलेलं आहे त्यानुसारच कर. शास्त्रवचनाची नीट पारख करून घे, त्यांनाच आदर्श मान. आणि महत्त्वाचं काय, तर जी निंद्य कृत्य आहेत ना त्यांचा इहलोकात त्याग करावा, तरच परलोक सुखावह होईल. किती अर्थ भरलेला आहे बघ. अकृत्य कुडे ते लोकी वाळावे गा, म्हणजे टाकून द्यावं. आणि शास्त्रेची करावी पारखी, शास्त्रांची सुद्धा पारख करून घेतली पाहिजे. कधी कधी बघा चांगल्या ग्रंथांमध्ये नवीन काहीतरी घुसवून टाकतात. आता आपण नवीन जे असतील वाचणार आहे त्याला मूळ ग्रंथ कुठं माहिती असतो, आणि मग त्यांनी त्याच्यावरच बोट ठेवलं आणि बघा याप्रमाणे इथं सुद्धा सांगितले असं वागलं पाहिजे, तर आपली फसगत होईल. म्हणून शास्त्राचं सुद्धा खात्री करून घ्यायची आहे, त्याची पारख करून घ्यायची. आपण कधी भाजी आणायला गेलो, फळं आणायला गेलो तरी पारख करून घेतो. सोन्याच्या वेळेला तर अगदीच पारख असते, तो घेणारा सुद्धा पारख करून घेतो आणि आपण घेताना सुद्धा त्याला कस किती आहे काय आहे हे सगळं विचारून घेतो. तसं आता ह्या शास्त्राची सुद्धा तू पारख करून घे. अकृत्य कुडे ते लोकी वाळावी गा, आणि जे अकृत्य असेल, जे अयोग्य असेल ते मात्र त्याचा त्याग कर किंवा त्याचा स्वीकार करू नये. मग कृत्यपणे खरे निगे, ते तुवा आपुले निचांगे, आचरवनी आदरे चांगे सारावे गा. मग जे सत्कृत्य म्हणून सत्यात उतरेल त्याचंच तू आचरण कर, आणि शास्त्रांना मान्य आहे त्याच कर्माचा स्वीकार कर. म्हणजे काया वाचा मनाने श्रद्धापूर्वक तसं वागून तू जगापुढे आदर्श ठेव. आदर्शचा अर्थ काय असतो, आरसा. आरशात आपलं प्रतिबिंब पडतं. तसं जगामध्ये तुझं प्रतिबिंब काय पडलं पाहिजे, की जे आदर्श आहे, जे कर्म करावं म्हणून शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्याचाच यानं स्वीकार केला, अकर्माचा नाही. आचरवणी आदरे चांगे सारावे गा. मला एकदम चांगे वगैरे ह्या शब्दावरनं आठवलं. खूप सुंदर गीत आहे, माहिती आहे तुम्हाला. जे चांगले जगिया त्याचा खरा स्वीकार, या लाडक्या. मधुकर जोशी म्हणून आहेत, त्यांची ही कविता मला फार आवडते बघा. सगळ्या गोष्टी 3-4 कडव्यामध्ये इतक्या सुंदर सांगितलेल्या आहेत. BEdच्या वेळेला एक हे घ्यायचा असतो, शेवटचा वार्षिक पाठ घ्यायचा असतो, आणि त्याच्यासाठी कुठलं युनिट ठरवून नाही देत, म्हणजे तेव्हा तरी देत नव्हते. तर तो निवडायची होती तेव्हा कविता किंवा काही कथा असेल, काही एखादा लेख, आणि म्हणून ही कविता मी निवडली होती. तर मला आत्ता एकदम सहज की जे चांगलं आहे, आचरवणी आदरे चांगे साऱ्या वेगा, त्याच्यावरनं ती कविता फार डोक्यात बसलेली. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला धार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो, सगळं सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे काय करा काय नको त्या कवितेत या वेदासारखं सांगितलेलं आहे. आईस देव माना वंदा गुरुजनाना, जगी भावने हुनी त्या कर्तव्य श्रेष्ठ माना. जे चांगले जगिया त्याचा करा स्वीकार, या लाडक्या मुलांनो. ते सुंदर आहे बघा, फारच तिन्हीकडे विचार आहे. शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे, टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे. असं सगळं चांगलं करते. इथे चांग शब्द मला आठवला आणि ते एकदम आठवले. तर जे सारा वेग आहे आणि जे वाईट जे असेल ना ते मात्र सोडून द्यायचे
एवढं लक्षात ठेव. हे जे विश्व प्रामाण्याची मुदी, आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी हो योग्यू होसी. आता विश्वामध्ये ज्या गोष्टी प्रामाण्य मानलेल्या आहेत, विश्वमान्यता ज्याला मिळालेली आहे, अशी धर्ममुद्रा तुझ्या हातामध्ये ठेवलेली आहे म्हणतात. भगवान म्हणतात की तू बुद्धिमान आहेस आणि तुझ्या तळहातावर, उजव्या तळहातावर विश्वमान्यतेची धर्ममुद्रा मी ठेवली आहे आणि म्हणून तूच केवळ लोकसंग्रह करण्यास अत्यंत योग्य असा पुरुषोत्तम आहेस, कारण शास्त्रानुसार आणि धर्मानुसार तुझं आचरण उत्तम आहे. किती ज्ञानदेवांनी त्या मूळ श्लोकाला इतका छान म्हणजे चांगला मुलामा दिलाय म्हणा, किंवा चांगलं करून त्याच्यावर अधिक संस्कार करून सांगितले की विश्वप्रामाण्याची मुदी, आजी तुझा हाती असे सुबुद्धी, तुझ्या सुबुद्धी, तू चांगला बुद्धिमान आहेस, तुझ्या हातात देतोय, आणि लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योगी होसी. तर लोकसंग्रह करण्यासाठी अगदी तू योग्य आहेस आणि म्हणून तुझं आचरण जे आहे ते सर्वोत्तम आहे, श्रेष्ठ आहे, अत्यंत योग्य आहे. म्हणून या ऐसी मायजी पांडवा, मिळविते जीवा परब्रह्मी, तिज अभ्यरणी न जावे कुणीही, भजावी ती तुही विशेषत्वे. स्वधर्माचरण सर्वथा मनोन, बळसंपादन करोनिया. सत्य सत्य येथे जन्मलासी पार्था, शास्त्रासार्थकता आणावया. धर्मानुज हे ऐसे नाव हे सहज, ओघे आले तुझ धनंजया. म्हणून त्वा येथे विशेषे करून, धर्माते सांडून वर्तावे ना. ना म्हणले धर्माला सांडून वागायचं नाही, आणि कार्य विवेकी तू जाण, शास्त्र ते प्रमाण मानावेगा. अकार्य ते पार्था सर्वथा वाईट, म्हणून ते येथ नाचरावे. स्वये सत्कार्याचा करावा आचार, भावे पुरस्कार करोनिया. आज तुझ्या हाती विश्वप्रामाण्याची मुद्रा असे साची बुद्धिमंता, म्हणून त्रिवार अर्जुना तू होसी, लोकसंग्रहासी पात्र जगी. ह्या पर्यासुरी दोषांचे लक्षण, देवे परिपूर्ण विवरुनी. आता पुढे काय सांगतात बघूया थोड्याशा. आता आसुरी संपत्तीचं काय सांगतात, शेवट 5-6 आहेत. एवम आसुरवर्गू आघवा, सांगोनी तेथींचा निगावा, तोही देवे पांडवा निरूपिला. आणि श्रोते हो, भगवान श्रीकृष्णानं भक्तश्रेष्ठ आणि धर्मनिष्ठ अर्जुनाला संपूर्ण आसुरी संपत्ती सविस्तरपणे सांगून या आसुरी शक्तीच्या मगरमिठीतून बाहेर कसं पडावं ते समजावून सांगून तेथीचा निगावा, म्हणजे त्याच्यातनं सुटायचं कसं हे सांगितलेलं आहे. तोही देवे पांडवा निरूपिला. चांगलं तर सांगितलंच पाहिजे, पण वाईटातनं कसं पण सुटलं पाहिजे. वाईट गोष्टी कशा त्यागल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टींचे दुष्परिणाम कसे होतात हे सांगितल्याशिवाय आणि उदाहरणं दिल्याशिवाय ते पटणार नाही. म्हणून इथं सांगितले की ज्ञानदेव सांगतायत तेही सांगितलं. यावरी तो पंडूचा, कुमरू सद्भावो जीवींचा, पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. हे सगळं ऐकल्यावर भक्तश्रेष्ठ अर्जुन आपल्या अंतःकरणातलं भगवंताला जे गुज विचारणार आहे ते तुम्ही श्रोते कर्णेंद्रियांनी अवधान देऊ नये का. भगवंताचा परमभक्त जो संजय, पुढचंही सांगू. संजय व्यासाची निरोपा, तो वेळू फेडिला तया नृपा, तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. म्हणून स्वतः म्हणतायत ज्ञानदेव की भगवंताचा जो परम भक्त संजय, त्यानं व्यासांचा निरोप कथन करण्यासाठी, म्हणजेच कुरुक्षेत्राचा जो कृष्णार्जुन संवाद आहे तो सांगण्यासाठी धृतराष्ट्राचा वेळ जसा कारणी लावलेला आहे. आपल्याकडं कोणी आलं तर 5-10 मिनटात त्याला काहीतरी चांगलं द्यावं,
तसे या धृतराष्ट्रानं विनंती केल्यानंतर त्यानं त्याचा वेळ सगळा कारणी लावला आहे. त्याचप्रमाणे म्हणतात की मी निवृत्तीनाथांच्या कृपेनं गीतार्थ समजावून सांगतो आहे. तुमचा वेळ नक्की कारणीच लागेल याची मला खात्री आहे. तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. पुढचं बघा. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. आता तुम्ही काय आहात? सगळ्यांना तो संत म्हणतात की संत सज्जन श्रोते हो, तुम्ही तुमची कृपादृष्टी माझ्यावर वळवावी. त्या कृपादृष्टीचा माझ्यावर वर्षाव केलात तर मी तुम्हाला आवडेन, रुचेल असा गीतार्थ सांगीनच. पण तुम्हाला मान्य होईल असं वक्तृत्व माझ्या मुखातून बाहेर पडेल आणि त्यामुळे मी मान्य होईन. तरी तुम्हा माने एवढा होईन मी. आपण लाख बोलतोय, आता आम्ही 6 लाख सांगतोय, ते सगळ्यांना मान्य व्हायला पाहिजे. आणि हे तर काय ज्ञानदेवांचं फक्त तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. यात माझी अशी काहीच हे नाही आहे. पण ज्ञानदेवांनी हे सगळं जेव्हा सांगितले तेव्हा ते म्हणतात की मी तुम्हाला मान्य होईल असं जेव्हा वाटेल तेव्हा मी मला स्वतःला धन्य मानेन. नाही का? दुसऱ्याला सांगितलेलं की दुसऱ्याला पटवून दिलेलं हे जर पटलं तर आपण यथार्थ किंवा सार्थ होतो. म्हणून निज अवधान मज बोळगे पसायदान दिजोजी समर्थ होईन ज्ञानदेव म्हणे. या पसायदानाची इथेच थोडीशी, ज्याला आपण बीज पेरलं गेलंय बघा, तर इथं म्हणतायत ते की माझे हे प्राणप्रिय सज्जन संत श्रोते हो, तुमचं अवधान हाच माझ्या या सेवेचा प्रसाद आहे असं मी समजेन. आणि तो पवित्र अवधानरूपी प्रसाद मज बोळगे पसायदान तो तुम्ही मला द्यावा, प्रसाद म्हणून द्यावा, म्हणजे मी वक्तृत्वात समर्थ होईल. आणि ज्ञानदेवांनी श्रोत्यांकडे कृपादृष्टीनं असा नमस्कार केलेला आहे. आणि त्यांचं मागणं अपूर्व की दिजो बी समर्थ होईन ज्ञानदेवो म्हणे. किती वेळा विनवणी केलेली श्रोत्यांना की तुम्ही माझ्याकडं अवधान द्या. किंवा अर्जुनाला सुद्धा भगवंत सांगत असतात की मी जे सांगतोय ते त्यांनी यांच्या भाषेत सारखं सांगितलेलं आहे की तू मन लक्ष देऊन इकडं ऐक. थोडंसं जरी मन विचलित झालं ना, कुणाचंही बघा व्याख्यान असो प्रवचन असो, एखादा धागा सुटला की आपलं सगळं सुटून जातं. पण इथे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा विनवणी करतायत की मी हा निवृत्तीचा जो दास आहे, हा तुम्हाला मी सगळं सांगतोय आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष देणं एवढंच मला हे पसायदान किंवा प्रसाददान तुम्ही द्या, म्हणजे मी समर्थ होईन असं ज्ञानदेवो म्हणे. किती विनम्रता, किती विनयशीलता. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंवाद विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. सार्थ ज्ञानेश्वरी 16वा अध्याय समाप्त. आता याच्या थोड्याशा ओवा. आज तुझ्या हाती विश्वप्राण मांडण्याची मुद्रा असे साची बुद्धिमंता, म्हणून त्रिवार अर्जुना तू होसी लोकसंग्रहासी पात्र जगी. ह्या पर्यासुरी दोषांचे लक्षण देवे परिपूर्ण विवरोनी, तया दोषातून कैसे व्हावे मुक्त हेची सर्व येथ सांगितले. देवासी पुसेल पार्थ धनुर्धर आता सद्विचार अंतरीचा. तुम्हा संतस जना ऐसी विनवणी ऐकावा तो कानी चैतन्याच्या. धृतराष्ट्रा लागी व्यासाज्ञेनुसार संजय साचार सांगितले. तैसे मीही तुम्हा संतांसी सांगेन प्रसादे करून श्री गुरूंच्या. पण मी मनाचं काही नाही सांगत, श्री गुरूंच्या प्रसादामुळे सांगतोय. तुम्हा संतांची या कृपेचा वर्षाव होईल सदैव मजवरी. तरी संतोषून डोलवाल मान एवढा होईन व्याख्याता मी. द्यावे अवधान रूपी कृपादान गोडही मानून सेवा माझी.
होईन सनाथ मग सर्व तैव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, तर मी सनाथ होईल. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी षोडशोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता या अध्यायाची समाप्ती करायची वेळ राहिला तर करते, आधी प्रार्थना म्हणून घेते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवता पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आता किती दादा वेळ संपत आली असेल ना. संपलं.